नमस्कार. आज आपण नवीन एका विषयावर बोलणार आहोत. ग्रंथ आहे श्री नासिर शाही कंकाली ग्रंथ. खरं तर फार विषय हा वेगळा वाटतो आहे नावावरून तरी, पण आपण आज त्याविषयी जाणून घेणार आहोत डॉक्टर प्रियंवदा रिसबूड यांच्याकडून. त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की टिळक आयुर्वेद महाविद्यालयामधून आयुर्वेदाचार्य ही पदवी त्यांनी घेतलेली आहे. गेली 30 वर्ष वैद्यकीय व्यवसाय केलेला आहे. आयुर्वेदीय प्रसाधने किंवा गंधशास्त्र यासंबंधी अनेक कार्यशाळा त्यांनी घेतलेल्या आहेत. या विषयावर 3 पुस्तकं त्यांची प्रकाशित झालेली आहेत. शालेय विद्यार्थ्यांना आयुर्वेद विषयाची ओळख व माहिती देण्यासाठी अनेक शाळांमध्ये त्यांनी व्याख्यानं पण दिलेली आहेत. तसेच काही स्वयंसेवी संस्थांशी निगडीत राहून ग्रामीण क्षेत्रात आरोग्य सेवा पुरवलेली आहे. 2 पुस्तकं ही महाराष्ट्र शासनाच्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत अवांतर वाचनासाठी निवडली गेलेली आहेत. वा प्रियंवदा, तुझं खूप खूप कौतुक आहे आणि या कार्यक्रमात तुझं स्वागत आहे. मला सांगशील श्री नासिर शाही कंकाली ग्रंथ म्हणजे नेमका विषय, याच्यामध्ये तू काय निवडलेला आहेस? श्री नासिर शाही कंकाली ग्रंथ हा रसशास्त्र हा आयुर्वेदातला एक महत्त्वाचा विषय आहे. त्याच्यावरती आहे आधारित हा ग्रंथ. तर आपल्याकडे भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये 2 हस्तलिखित त्याची अवेलेबल होती आणि केवळ फक्त रसशास्त्र असं एकत्र कशी असतात ग्रंथ आयुर्वेदाची जी असतात त्याच्यात सगळे विषय असतात, अष्टांग आयुर्वेद असतं. पण हा जो ग्रंथ आहे हा फक्त रसशास्त्र या विषयावर आहे. छान. आणि साधारण याचं मराठीत तू मला वाटतं संपूर्ण हा ग्रंथ आहे? नाही, मराठी आणि इंग्लिश दोन्ही आहे. बरं. पण मग हस्तलिखित मात्र त्याची संस्कृतमध्ये असतील? नाही, ह्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की हे जे हस्तलिखित होतं हे मालवा रिजन मधलं सापडलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्या काळची मालवामध्ये बोलली जाणारी जी हिंदी होती ती ह्याच्यामध्ये अर्धी समाविष्ट आहे. तर हे अर्ध संस्कृत अर्ध हिंदी असं आहे. छान. साधारण किती वेळ गेला तुला हे संशोधन पूर्ण करून लिखाणासाठीचं? साधारण 6 महिने तरी लागले. कारण फारच सुंदर असं हे आहे की काय साधारण या लोकांना जर याचं मार्गदर्शन करायचं असेल तर तू काय संकेत देशील की काय म्हणून आपण वापरावं? हा ग्रंथ जो आहे ना हा अतिशय इंटरेस्टिंग आहे. 2 दृष्टीने इंटरेस्टिंग आहे की ह्याची जी लेखनशैली आहे. तर आपण म्हणतो की ग्रंथ जो लिहिला जातो पूर्वी ते कॉपीज असायच्या. बरोबर. आणि कोणीतरी तो एका ग्रंथावरनं कॉपी करून दुसरा बनवायचा. तर तो जो स्क्राईब आहे त्यांनी जेव्हा सायंटिफिक ग्रंथ तयार करतात तेव्हा ते तसंच्या तसं कॉपी करतात. पण ह्याच्यातला जो स्क्राईब आहे त्यांनी स्वतःचे खूप भाग त्यात घातले, म्हणजे स्वतःची पर्सनॅलिटी त्यात घातलेली आहे. त्यामुळे त्यांनी जी लेखनशैली वापरलेली आहे ती अतिशय इंटरेस्टिंग आहे. म्हणजे त्याच्यात शास्त्राचा भाग आहेच, शास्त्र व्यवस्थित आलेलं आहे. आणि ह्याच्यात अजून एक इंटरेस्टिंग असं आहे की ह्याच्यामध्ये रसशास्त्र हे 2 गोष्टींसाठी वापरलं जायचं. एक पारदापासनं ज्याला आपण बेस मेटल्स म्हणतो, लोखंड, ताम्र, त्याच्यापासून सुवर्ण तयार करायचं पारदाच्या मदतीने. आणि दुसरं औषधीसाठी. तर ह्याच्यात दोन्ही गोष्टी अंतर्भूत आहेत. त्यामुळे हे वाचायला खूप इंटरेस्टिंग. अभ्यासाच्या दृष्टीने म्हणशील तर खूपच महत्वाचं आहे आणि आयुर्वेदाच्या दृष्टीने पण त्याचं महत्व आहे. तर असं दोन्ही दृष्टीने तू खूप छान काम केलेलं आहेस आणि मला वाटतं हे सगळ्यांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. तर प्रियंवदा, तुझं खूप खूप कौतुक आहे आणि तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आहेत. आणखीन संशोधनातून काहीतरी नवीन आम्हाला वाचायला मिळते. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू.